नेमकंच इस्रोने 100वर रॉकेट लॉन्च करून इतिहास घडवलाय. पण तुम्हाला माहिती आहे का की भारताचं पहिलं रॉकेट कशा पद्धतीनं लॉन्च झालं होतं? साल होतं 1960. आपण स्वतः रॉकेट लॉन्च करायचं हे भारतीय वैज्ञानिकांनी ठरवलं. सरकारकडून निधी मंजूर करण्यात आला. वैज्ञानिकांची फळी तयार झाली. आता शोध होता या कामासाठी लागणाऱ्या मोठ्या जागेचा. काही दिवसांच्या शोधाशोधीनंतर जागा मिळाली. केरळची राजधानी असलेल्या तिरुवनंतपुरम शहरातील थुंबा नावाच्या परिसरात. या थुंबामध्ये एक चर्च होते. त्या चर्चच्या फादर आणि तत्कालीन जिल्हाधिकारी माधवन नायर यांच्या मदतीनं 600 एकर जमीन रिकामी करण्यात आली. तिथे राहणाऱ्या लोकांचं दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आलं. चर्चच्या प्रार्थना हॉलला मुख्य कार्यालय बनवण्यात आलं. फादरच्या खोलीचं रूपांतर वर्कशॉपमध्ये करण्यात आलं आणि चर्चच्या जवळच असलेल्या गायीच्या गोठ्याला प्रयोगशाळेत रूपांतरित करण्यात आलं, ज्यात डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर विक्रम साराभाई, CR सत्या आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम काम करायचे. रॉकेट तयार झाल्यानंतर 745 किलो वजनाच्या त्या रॉकेटला सायकल आणि बैलगाडीवर रॉकेट लॉन्चरकडे नेण्यात आलं. या रॉकेट लॉन्चरचं लॉन्च पॅड एका नारळाच्या बागेत तयार केलं होतं. सगळे पार्ट जोडण्यात आले आणि 21 नोव्हेंबर 1963 रोजी यशस्वीरित्या ते रॉकेट लॉन्च सुद्धा करण्यात आलं आणि अख्ख्या जगानं भारताची दखल घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि द माईक चेकला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.